नितीन मानगुडे पाटील यांच्या एका व्याख्यानाचं सूत्रसंचालन मी करायला 2006 सालची गोष्ट आहे. तेव्हा एकत्र प्रवास करताना त्यांनी सहज अनुभव सांगितला. मी अँकरिंग केलं होतं. थोडंफार बरं झालं असं मला वाटतं. ते म्हटले, "शशांकजी, या निमित्ताने एक अनुभव सांगतो." बुधाजीराव मुळीक सर यांच्या व्याख्यानाचं आयोजन एका ठिकाणी करण्यात आलं होतं आणि एक शिक्षक सूत्रसंचालन उभे राहिले. पण बुधाजीराव मुळीक यांच्या भाषणापूर्वी त्यांना परिचय करून द्यायचा होता. 4 ते 5 मिनिटाचा वेळ त्यांना दिला होता. ते 20 ते 25 मिनिटं बोलले की मुळीक सरांचं काम कसं, शेतीचे प्रश्न काय, शेतकऱ्यांची अवस्था सध्या काय, काय धोरण आणि अमुक-तमुक. तर लोकांनाही कंटाळल्यासारखं झालं, कारण लोकांना ह्या गोष्टी मुळीक सरांकडनं समजून घ्यायच्या होत्या. भाषणाची विनंती जेव्हा ह्यांना केली गेली, तर मुळीक सर माईक समोर आले आणि शांतपणे एवढंच म्हणले, की मला असं वाटलं की आजच्या भाषणाचा विषय शेतकऱ्यांच्या समस्या हा आहे आणि प्रमुख वक्ते म्हणून मला बोलवलंय. हे परिचय करून देताना असं माझ्या लक्षात आलं, ह्यांनी जो वेळ घेतला त्याच्यावरनं, की कदाचित आजचा विषय बुधाजीराव मुळीक हा आहे आणि वक्ते हे महाशय आहेत. तर मग त्यांनी 25 मिनिटं घेतल्यानंतर मला वाटतं मी आता या विषयावर बोलण्यात काही अर्थ नाही आणि त्यांनी बोलणं थांबवलं. निवेदकाने काळजी घेतली पाहिजे. आपलं बोलणं हे कार्यक्रमाला सपोर्टिव्ह असलं पाहिजे. आपण साईड रोलमध्ये आहोत. आपण कार्यक्रमाचा मुख्य नायक नाही ह्याचं भान जर ठेवलं, तर कदाचित ओव्हरलॅप होणार नाही, कदाचित ओव्हरटेक करणार नाही कार्यक्रमाला.